नमस्कार, या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। हा व्हिडिओ CTET या संदर्भातील आहे। जे विद्यार्थी CTET या एक्झामची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे। CTET ही जी एक्झाम आहे 2019 मधली, ती जुलै 2019 मध्ये होणार आहे आणि त्याची डेटही डिक्लेअर झालेली आहे, ती 7 जुलै 2019। या संदर्भात जे ॲप्लिकेशन ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचे आहेत त्याची तारीख आहे 5/2/2019 ते 5/3/2019। लास्ट डेट आहे 5/3/2019 आणि फी सबमिट करण्याची लास्ट डेट आहे ती 8/3/2019। ही जी एक्झाम आहे ती सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन दिल्ली याद्वारे कंडक्ट केली जाते। मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना ज्यांना सेंट्रल गव्हर्नमेंटच्या स्कूलवरती जॉब करायचे आहे, म्हणजे केंद्रीय विद्यालय, नवोदय विद्यालये, यासाठी ही जी CTET आहे ही कंपल्सरी आहे आणि त्यासाठीची कोणकोणत्या प्रकारचे सिलेबस आहे, क्रायटेरिया काय आहे आणि ही जी एक्झाम आहे ती महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या सेंटरवर घेतली जाते या संदर्भातील माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी देणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तसेच हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा। चला पुढे पाहूया। तर यासाठी मित्रांनो ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचे आहेत आणि ते ऑनलाईन ॲप्लिकेशन 5 तारखेपासून सुरू होणार आहेत। यासाठी तुम्हाला www.ctet.nic.in या वेबसाईटवरती लॉग इन व्हायचं आहे। त्याच्यावरती गेल्यानंतर तुम्हाला ॲप्लाय ऑनलाईन या बटनवरती क्लिक करायचं आहे। यासाठी तुम्हाला अपलोड करण्यासाठी इमेज लागणार आहे, तुमचा लेटेस्ट फोटो लागणार आहे। तुम्ही जी एक्झाम फी आहे ती एक्झाम फी तुम्ही ते ऑनलाईन प्रकारे देऊ शकता। त्यासाठी जी एक्झाम फी आहे ते किती असणार आहे तर पहा, कॅटेगरीसाठी जनरल OBCसाठी फर्स्ट पेपर किंवा सेकंड पेपरसाठी 700 रुपये असणार आहे। दोन्ही पेपर द्यायचे असतील तर 1200 रुपये असणार आहे। SC ST डिफरंट एबल्ड पर्सन या कॅटेगरीसाठी फर्स्ट किंवा सेकंड पेपरसाठी 350 रुपये फी असणार आहे। तर दोन्ही एक्झाम द्यायची असतील, दोन्ही पेपरची एक्झाम द्यायची असेल त्यासाठी 600 रुपये द्यावे लागणार आहेत। GST ॲज ॲप्लिकेबल विल बी चार्जड एक्स्ट्रा बाय द बँक, म्हणजे GST असेल त्याच्यावरती तो एक्स्ट्रा द्यायचा आहे। तर यासाठी तुम्ही चलनद्वारे पेमेंट करू शकता किंवा डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड याद्वारेही तुम्ही पेमेंट करू शकता। तसेच यासाठीचे जे शेड्यूल आहे ते शेड्यूल आहे पहा, पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड 2 पेपर होणार आहेत, ते एकाच दिवशी होणार आहेत पहा। तर त्यासाठीचा फर्स्ट पेपर 9:30 ते 12 या वेळेमध्ये होणार आहे आणि त्याच्यासाठीचा जो टायमिंग आहे तो 2.5 तासांचा असणार आहे। पेपर सेकंड हा 2 ते 4:30 या वेळेमध्ये होणार आहे, त्यासाठीचा जो वेळ आहे तो 2.5 तासांचा असणार आहे। तर पहा, पेपर जो फर्स्ट आहे तो 1ली ते 5वी या शिक्षकांसाठी असणार आहे आणि पेपर सेकंड आहे तो 6वी ते 8वी या शिक्षकांसाठी असणार आहे। तर यासाठीची इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे तर पहा, मिनिमम क्वालिफिकेशन फॉर बिकमिंग टीचर फॉर क्लासेस फर्स्ट 5th प्रायमरी स्टेज यासाठी 50% मार्क्स आणि DED उत्तीर्ण हवा किंवा जर DEDमध्ये लास्ट इयरला असेल तर हे विद्यार्थीही या एक्झाममध्ये पात्र आहेत, ही एक्झाम देण्यासाठी पात्र आहेत। तसेच ग्रॅज्युएशन विथ ॲटलिस्ट 50% मार्क्स अँड बॅचलर ऑफ एज्युकेशन, म्हणजे जे विद्यार्थी BED झालेले आहेत, ग्रॅज्युएशनमध्ये 50% मार्क आहेत, ते विद्यार्थी हे प्रायमरी स्टेजसाठी ॲप्लाय करू शकतात। फक्त त्यांच्यासाठी एक अट आहे, ती त्यांना अपॉइंटमेंट मिळाल्यापासून 2 वर्षाच्या आतमध्ये 6 महिन्यांचा ब्रिज कोर्स इन एलिमेंटरी एज्युकेशन रिकॉग्नाइज्ड बाय द NCTA हा कोर्स तुम्हाला त्या ठिकाणी कंप्लीट करावा लागणार आहे। तर मिनिमम क्वालिफिकेशन फॉर बिकमिंग टीचर फॉर क्लासेस 6 to 8 एलिमेंटरी स्टेज यासाठीही तुमचं ग्रॅज्युएशन, तसेच तुम्हाला त्या ठिकाणी 50% मार्क्स हवे आहेत आणि तुम्ही 1 वर्षाचा किंवा 2 वर्षाचा जो BED प्रोग्राम आहे तो तुम्ही त्या ठिकाणी कंप्लीट केलेला हवा। तसेच पहा, रिलॅक्सेशन आहे अप टू 5% इन क्वालिफाईंग मार्क्स इन द मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन फॉर एलिजिबिलिटी। या ठिकाणी तुम्हाला SC ST OBC डिफरंटली एबल्ड या कॅटेगरीसाठी 5% जे रिलॅक्सेशन आहे ते या ठिकाणी मिळणार आहे। तर स्ट्रक्चर अँड कंटेंट ऑफ CTET यासाठी स्ट्रक्चर कसं असणार आहे, त्यासाठी मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहेत, 4 अल्टरनेटिव्ह आउट ऑफ विच 1 आन्सर विल बी मोस्ट ॲप्रोप्राईट। तर त्यासाठी तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनसाठी 1 मार्क असणार आहे आणि या ठिकाणी कोणतेही निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे। तसेच तर या ठिकाणी फर्स्ट पेपर असणार आहे,
त्याचा सेकंड पेपर असणार आहे. फर्स्ट पेपर आहे तो 1ली ते 5वीसाठी, सेकंड पेपर आहे तो 6वी ते 8वीसाठी. तसेच या ठिकाणी पेपर फर्स्टचा जो पॅटर्न आहे तो काय असणार आहे, त्याच्यामध्ये कोणकोणते सब्जेक्ट आहेत, तर पहा 2.5 तासांचा वेळ असणार आहे. 5 विषय आहेत: चाइल्ड डेव्हलपमेंट, लँग्वेज फर्स्ट कंपल्सरी, लँग्वेज सेकंड कंपल्सरी, मॅथमॅटिक्स आणि एन्व्हायरमेंटल स्टडीज. हे 5ही सब्जेक्टमधून 30-30 मल्टिपल चॉईस क्वेश्चन येणार आहे 30 मार्कांसाठी. टोटल जे क्वेश्चन पेपर असणार आहे तो 150 मार्कांचा असणार आहे. 150 मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा असणार आहे. नेचर अँड स्टँडर्ड ऑफ क्वेश्चन्स काय असणार आहे या ठिकाणी तुम्ही ते वाचू शकता. तसेच फर्स्ट पेपरची जी लँग्वेज असणार आहे, एक्झाम लँग्वेज काय असणार आहे, तर पहा या ठिकाणी इंग्लिश किंवा हिंदी हा जो मेन लँग्वेज असणार आहे आणि तुम्ही ऑप्शनल मराठी किंवा कोणती अदर लँग्वेज या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. तर पेपर सेकंड 6वी ते 8वीसाठी असणार आहे. 2.5 तासांचा वेळ आहे आणि त्यामध्ये कोणकोणते सब्जेक्ट आहेत पहा: चाइल्ड डेव्हलपमेंट, लँग्वेज फर्स्ट, लँग्वेज सेकंड 30 मार्कांचे, प्रत्येकी 30-30 क्वेश्चन असणार आहेत. मॅथमॅटिक्स अँड सायन्स टीचरसाठी ह्या विषयामध्ये 60 मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहेत 60 मार्कासाठी. किंवा सोशल स्टडीज, सोशल सायन्स टीचरसाठी 60 मल्टिपल चॉईस क्वेश्चन 60 मार्कांसाठी असणार आहेत. अशा प्रकारे 150 मार्कांची जी एक्झाम आहे, सेकंड पेपर आहे तो होणार आहे. तसेच याच्यामध्ये सुद्धा मेन लँग्वेज असणार आहे पेपरची एक्झाम इंग्लिश किंवा हिंदी असणार आहे. तसेच ऑप्शनल तुम्ही मराठी या ठिकाणी चॉईस करू शकता. क्वालिफाईंग मार्क्ड अँड अवॉर्ड ऑफ द सीटेट सर्टिफिकेट. तर सीटेट जे सर्टिफिकेट आहे यासाठी तुम्हाला क्वालिफाईंग मार्क किती असावे, तर यासाठी पर्सन हू स्कोर 60% और अबव, म्हणजे 60% किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स स्कोर केला तर तुम्ही टेट पास असणार आहेत. आणि जे जास्त विद्यार्थी स्कोर करतील त्यांचा जो स्कोर आहे तो रिक्रुटमेंट प्रोसेसमध्ये वेटेजमध्ये धरला जाणार आहे. त्या स्कोरप्रमाणे तुम्हाला त्या ठिकाणी रिक्रुटमेंट केली जाणार आहे. तर हे जे CTET सर्टिफिकेट आहे ते कुठे कुठे ॲप्लिकेबल असणार आहे, तर केंद्रीय विद्यालय, NVS, नवोदय विद्यालय, सेंट्रल टिबेटन स्कूल्स यासारख्या सेंट्रल गव्हर्नमेंटची जे स्कूल आहेत त्या ठिकाणी रिक्रुटमेंटसाठी तुमचे ते अप्लाय करू शकता. तसेच जे प्रायव्हेट स्कूल्स आहेत अनएडेड या ठिकाणी तुम्हाला ते चालणार आहे. तसेच स्टेट गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा चालणार आहे. स्टेट गव्हर्नमेंटने जर TET कंडक्ट केले नाही तर या ठिकाणी तुमचे जे CTET उत्तीर्ण उमेदवार आहेत ते उमेदवार सेंट्रल गव्हर्नमेंटच्या स्कूलमध्ये ॲप्लाय करू शकतात. व्हॅलिडिटी किती असणार आहे सर्टिफिकेटची, तर रिझल्ट लागल्यापासून पुढील 7 वर्षेपर्यंत ही जी व्हॅलिडिटी आहे त्या सर्टिफिकेटची असणार आहे. तसेच जर तुम्हाला स्कोर वाढवायचा, इम्प्रूव्ह करायचा असेल तर त्यासाठी वर्षातून तुम्ही ज्यावेळेस CTET अरेंज केली जाईल त्यावेळेस तुम्ही ती CTET एक्झाम देऊ शकता. त्यासाठी कोणतीही रिस्ट्रिक्शन नाही. तसेच एक्झामिनेशन सिलेबस काय असणार आहे एक्झामिनेशन फर्स्ट पेपर सेकंड पेपरचा, तो या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तोही या ठिकाणी डिस्क्रिप्टिव्ह व्यवस्थित दिलेला आहे, पॉईंट बाय पॉईंट दिलेला आहे. तो तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित वाचू शकता. पेपर सेकंडसाठीचाही सिलेबस या ठिकाणी व्यवस्थित दिलेला आहे. जी एक्झाम होणार आहे त्यासाठीचा रायटिंग ऑफ पर्टिक्युलर रायटिंग असणार आहे आणि यासाठीची अशा प्रकारची जी सीट आहे ती असणार आहे. तसेच जे सेंटर आहेत कोणत्या ठिकाणी आपण एक्झाम देऊ शकतो, तर महाराष्ट्रामध्ये औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नाशिक आणि पुणे या 5 केंद्रावरती तुम्ही महाराष्ट्रामध्ये एक्झाम देऊ शकता. तसेच पहा या ठिकाणी तुम्ही ॲप्लिकेशन कशा प्रकारे करायचं आहे तेही या ठिकाणी तुम्हाला स्क्रीन 1 याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे. स्क्रीन 2 याच्यामध्येही तुम्हाला पाहायला मिळेल. त्याचप्रमाणे लँग्वेज वगैरे कोणत्या सिलेक्ट करायचे आहेत, कशा प्रकारे सिलेक्ट करायचे आहेत तेही या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तसेच सगळ्यात शेवटी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन ॲट अ ग्लान्स फॉर CTET जुलै 2019 ही जी इम्पॉर्टंट माहिती आहे ती या ठिकाणी दिलेली आहे. ऑनलाईन सबमिशन ॲप्लिकेशन थ्रू CTET वेबसाईट ही 5/2/2019 ते 5/3/2019 पर्यंत असणार आहे. लास्ट डेट फॉर पेमेंट करण्यासाठी तुम्हाला 8/3/2019 ही लास्ट डेट आहे. त्याच्यानंतर
तुमच्या फॉर्ममध्ये काय ऑनलाईन करेक्शन करायचे असतील तर 14/3/2019 ते 20/3/2019 या दिवसामध्ये तुम्ही ते करू शकता. फायनल स्टेटस ऑफ ॲप्लिकेशन चेक करण्यासाठी तुम्हाला 25/3/2019 ही डेट आहे. डाउनलोड ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला वेबसाईटवर चेक करावी लागणार आहे. सेंटर ऑफ एक्झामिनेशन तेही वेबसाईट ॲडमिट कार्डवरती असणार आहे. रिझल्ट कधी डिक्लेअर केला जाणार आहे तर 6 आठवड्यामध्ये, एक्झाम झाल्यानंतर 6 आठवड्यामध्ये तो डिक्लेअर केला जाणार आहे. अशा प्रकारची जी इन्फॉर्मेशन आहे ते तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच इन्फॉर्मेशन आवडली असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. कारण अशाच प्रकारचे जे व्हिडिओ आहेत ते मी या चॅनलमधून तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत असतो.